साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। दिंडोरी लोकसभा विकास आघाडीची सभा चांदवड येथील रेस्ट हाऊस इथे संपन्न झाली आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविकास आघाडीचे प्रमुख श्रीरामजी शेटे हे होते। त्यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केलंय की शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवायची आहे। तरी सर्व महाविकास आघाडीमधील कार्यकर्ते, शेतकरी या सर्वांनी एकमताने महाविकास आघाडीचा जोही उमेदवार दिला जाईल त्याला प्रचंड मतांनी निवडून आणायचे। निष्ठेची ज्यावेळेस शिवाजी महाराज गड सर करायला जायचे त्यावेळेस शिवाजी महाराज तुतारी वाजवून पुढे जायचे, तरी हे विजयाचं प्रतीक आहे असं मत जयवंत दिंडे आणि कोंडाजी मामा आव्हाड यांनी व्यक्त केलंय। शिरीष भाऊ कोतवाल यांनी म्हटलंय की यावेळेस महाविकास आघाडीतर्फे कोणताही उमेदवार असल्यास आपण सर्वांनी प्रचंड मतांनी निवडून आणायचे। अभी नहीं तो कभी नहीं या म्हणीनुसार भाऊ यांनी उद्गार काढलेत। यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख श्रीरामजी शेटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीनदादा आहेर, काँग्रेसचे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल तसेच शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे तसेच राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सयाजीराव गायकवाड, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय जाधव, शिवसेना तालुका अध्यक्ष विलास भवर, भीमराव जेजुरे, राहुल कबाडे आदींची भाषणं झाली आहेत। यावेळी इच्छुक उमेदवार भास्करराव भगरे, दिलीपराव वाघ, चिंतामण गावित, भालचंद्र बहिरम, कैलास शाद्रुल आदी या ठिकाणी हजर होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या भारतीताई जाधव, खंडेराव आहेर, विजय जाधव, अमोल भालेराव, प्रकाश शेळके, दत्ता वाकचौरे तसेच शैलेश ठाकरे, टोपेसर अनिल पाटील, मतीन घाशी, उत्तमराव ठोंबरे, प्रसाद प्रजापत, विक्रम जगताप, अशोक शिंदे, अशोक गायकवाड, संदीप शिंदे, श्याम हिरे, धीरज संकलेचा, संपतराव वक्ते तसेच विकी जाधव, शिवाजी कासव, शंभू खैरे आदी महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते आणि शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता। या ठिकाणी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने भाजीपाल्याच्या धान्याच्या वेगवेगळ्या जाती विकसित केल्या गेल्या, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्या। या देशामध्ये तुम्हाला आठवत असेल की जगाच्या पाठीवरून धान्य आयात करून खाणारा हा देश काँग्रेसच्याच काळामध्ये शरद पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री असताना प्रचंड धान्याचं उत्पादन वाढलं। आठवा त्या वर्षी संख्या एवढी प्रचंड असताना सुद्धा या शेतीच्या उत्पादनावर त्या काळामध्ये देशाची अर्थव्यवस्था सुदृढ राहिलेली आणि त्याचं प्रमुख कारण होतं की पवार साहेब कृषी मंत्री असताना त्यांना कॅन्सर झाला। एका बाजूला या ठिकाणी बजेटचं काम दिवसभर करायचे, रात्रीचे उपचार घ्यायचे। अनेक लोकांनी साहेबांना सांगितलं होतं की साहेब तब्येत सांभाळ। साहेब म्हणायचे माझ्या तब्येतीला काही होणार। सर्वसामान्य जनता त्यांचं दुःख, त्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये मला जो आनंद मिळेल त्या आनंदातून निश्चित भरा होईल। म्हणून मनमोहन सिंग साहेबांनी सुद्धा वक्तव्य केलं लोकसभेमध्ये, माहिती काढा की संपूर्ण देशातल्या बहादर शेतकऱ्यांनी केलं, देशाचं शेतीचं उत्पादन वाढवलं आणि त्याला दिशा देण्याचं काम शरद पवार साहेबांनी। हा इतिहास 40 देशांना धान्य, की जो देश बाहेरच्या देशातनं अन्नधान्य लोकांना देत होता तो 40 देशांना या ठिकाणी धान्य निर्यात करायला लागला। एवढी जबरदस्त क्रांती त्या काळामध्ये या ठिकाणी झालेली हा इतिहास। आणि असं असताना सुद्धा काँग्रेसनं काय केलं असं विचारलं जातं। म्हणून या ठिकाणी कॉलेज काढल्या गेली, मुलांना शिक्षण दिलं गेलं, औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या, धरणांची निर्मिती झाली, विजेचं जाळं या ठिकाणी पसरलं गेलं। एवढं प्रचंड काम त्या मागच्या काळामध्ये या ठिकाणी झालेलं हे कसं नाकारतात। म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी विनंती की अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त जर आत्महत्या कुठं होत असेल त्या शेतकऱ्यांचं होतं।
देशातल्या बहादूर शेतकऱ्यांनी केलं. देशाचं शेतीचं उत्पादन वाढवलं आणि त्याला दिशा देण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं. हा इतिहास आहे. 40 देशांना धान्य, की जो देश बाहेरच्या देशातनं अन्नधान्य लोकांना देत होता तो 40 देशांना या ठिकाणी धान्य निर्यात करायला लागला. एवढी जबरदस्त क्रांती त्या काळामध्ये या ठिकाणी झालेली, हा इतिहास आहे. आणि असं असताना सुद्धा काँग्रेसनं काय केलं असं विचारलं जातं. बंधूंनो, या ठिकाणी कॉलेज काढल्या गेली, मुलांना शिक्षण दिलं गेलं, औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या, धरणांची निर्मिती झाली, विजेचं जाळं या ठिकाणी पसरलं गेलं. एवढं प्रचंड काम त्या मागच्या काळामध्ये या ठिकाणी झालेलं हे कसं नाकारून चालतं. बंधूंनो, माझी आपल्याला या ठिकाणी विनंती की अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त जर आत्महत्या कुठं होत असेल त्या शेतकऱ्यांचं होतं. देशाला साखरेची किती गरज आहे, यावर्षी किती साखर निर्माण होईल आणि यातली देशाची गरज भागून आपण किती निर्यात करू शकतो, हे गणित या ठिकाणी मांडलं जातं. का बरं असं गणित कांद्याचं नाही मांडू शकत का, भाजीपाल्याचं मांडू शकत नाही का, अन्नधान्याचं तेलबियाचं मांडू शकत नाही का, काय अडचण आहे. आज प्रत्येक गावामध्ये 10, 15, 20, 25 कर्मचारी केंद्राचे, राज्य शासनाचे. तुम्ही इतर कामांना त्याचा वापर करू शकता ना. प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, सर्कल आहे, शिक्षक बांधव आहे. एवढी प्रचंड यंत्रणा हाताखाली असताना का बरं या कांद्याचा या ठिकाणी सर्वे होऊ नये, भाजीपाल्याचा का होऊ नये, तेलबियांचा का होऊ नये, अन्नधान्याचा का सर्वे होऊ नये. आणि मग आपल्या देशाची किती गरज आहे यात निर्यात करू शकतो. त्या निर्यातीचे करार जर अगोदर केले तर एक कांदे फेकायची पाळी येईल का. एखाद्या छोट्या प्राण्यावर जरी आलं तरी आपण त्या प्राण्याला वाचवण्यासाठी धावून जातो किंवा त्याच्यात विचारमग्न असतो. परंतु मला आश्चर्य वाटतं पंतप्रधानांचं, या सार्वभौम हिंदू राष्ट्राच्या, या हिंदुस्थानाच्या, भारताच्या, इंडियाच्या मतदारांनी त्यांना बहुमताने निवडून दिलं. पुलवामा सारखा सैनिकी हल्ला झाला, त्या सैनिकी हल्ला होत असताना पूर्वकल्पना असता सुद्धा नियोजन करायच्या ऐवजी हे पुढे गेले जंगल सफारीला. आठवण, पण तिथे गेले नाही. कालची गोष्ट काय कृष्णकृत्य का म्हटलं मी, तर काल स्कुबा डायव्हिंगला गेले. या वयात द्वारकाला स्कुबा खालचं निरीक्षण करायचं, खालचं बरं का काय काय ते. आता एवढंच काम भाजपला राहिलं, खाली जाण पहा. तर वरचं पाहून झालं, ठाकरेंचं झालं, पवारांचं झालं, हाती काही लागलं नाही. पण आता खालचं पाहायला चालतं. विचार करा, पंजाब, हरियाणा, उत्तर हिंदुस्थानात ते अख्खे शेतकरी उपोषणाला बसले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, देश आमचा नाही, आमचा एकत्र येण्याचा उद्देश जे कोंडाजी मामांनी त्यांच्या सविस्तर 1 तासाच्या भाषणामध्ये सांगितलं. नरेंद्र मोदी आणि त्यांचे रामकृत्य नाही, नरेंद्र मोदी आणि त्यांचे कृष्णकृत्य. काल परत एक कृष्णकृत्य नरेंद्र मोदींनी केलं. मला आश्चर्य वाटतं या पंतप्रधानांचं. आपल्या घरात समजा एखादा छोटा प्राणी जरी पाळलेला असेल, कारण भाजपची संस्कृतीमध्ये माणूस आणि प्राणी एकच आहे. जसे खून होतात आणि गृहमंत्री आपले फडणवीस म्हणतात तर रस्त्यात कुत्र मेलं तरी मी काय राजीनामा द्यायचा का, इतक्या खालच्या दर्जाची विचारसरणी या भारतीय जनता पार्टीची मतं घेऊन जिंकून आल्यावर असते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जसं शिरीष भाऊ सांगतात तसं इंडियन ऑइल, बीपीसीएल, आर इंडिया, कोल इंडिया या नेहरूंनी, शास्त्रींनी ज्या कंपन्या निर्माण केल्या त्या पैशातनं त्यांनी हा पुतळा उभारला. हे भामटे 2014ला माझ्या आजच्या वक्त्यांनी सांगितलं, मी रिपिटेशन करत नाही, त्यांनी काय सांगितलं, आम्ही काळा पैसा बाहेर आणू. सांगितलं होतं की नाही. सांगा कोणता काँग्रेसवाला जेलमध्ये गेला, 9 वर्ष 10 वर्ष त्याला जेल झाली आणि त्याचा भ्रष्टाचार सापडला, एक नाव सांगा मला. आहे एखादं नाव? पी चिदंबरमांना यांनी जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. शेवटी कोर्टाला म्हणावं लागलं, तुम्ही एक तर पुरावे द्या नाही तर आम्ही यांना सोडतो. आणि 6 महिन्यानंतर पी चिदंबरांना कोर्टानं सोडलं, सुप्रीम कोर्टानं. खोटे
अनिल देशमुख तो दाताचा किस्सा. आपले या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नागपूरचे यांना देखील असंच बराच काळ त्यांना जेलमध्ये ठेवलं, मलिकला बराच काळ जेलमध्ये ठेवलं, परंतु त्यांच्यावर अजूनपर्यंत. संजय जाधव, सी24 तास, चांदवड, नाशिक. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.